नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला थंबनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल की आपण हायड्रोफोनिक टू हॅचरी म्हणजे काय आहे. हा जो हायड्रोफोनिकचा ट्रे आपण जर हायड्रोफोनिकला वापरला बघा हा मित्रांनो ट्रे, तर हा ट्रे आपण हॅचरीमध्ये वापरला आहे, आपल्या इन्क्युबेटरमध्ये वापरला आहे. तर त्याचा कसा वापर केला मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये. तर चला या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. या तर बघा आपण आलो मशीन पाशी आलो बघा. इथं बघायचं बघा, इथं आपल्याला दिसते मशीनमध्ये, तर तुम्हाला हीट दिसते म्हणजे टेम्परेचर दिसतंय. टेम्परेचर किती तर 99.7 100 किंवा 100च्या आसपास पाहिजे मित्रांनो. हे बघा दुसरी रीडिंग तुम्हाला दिसते मित्रांनो. ते ह्युमिडिटी आहे बघा. हे ह्युमिडिटी किती पाहिजे जनरली आर्द्रता असते मशीनमधली, तर ती किती हवी माहिती का तुम्हाला 58 ते 65 मध्ये हवी आपल्याला. आता तुम्हाला 60 वरती दिसते, एकदम परफेक्ट आहे, कारण बाहेरचे वातावरण चालू आहे, पाऊस वगैरे पडतोय, तर एकदम परफेक्ट मॅच झालेलं बघा ह्युमिडिटी बघा मित्रांनो. चला बघा मित्रांनो, आपण आता काय करू, मशीन ओपन करून घेऊ, दाखवूया. ओपन केले बघा मशीन. आता तुम्हाला दिसते समोर जे ट्रे दिसतात ते हे मशीनचे इनबिल्ट असे ट्रे आहेत बघा मित्रांनो. हे 4 ट्रे. आता ह्युमिडिटी ड्रॉप व्हायला सुरुवात झाली बघा, 66 होती 64 झाली. तर आता हे बघा, हे इनबिल्ट 4 ट्रे आहेत मित्रांनो. तर हे 4 ट्रे आपण जर भरलेच होते, पण ह्या खाली जर आपण हा ट्रे ठेवलाय, तर आपला हा हायड्रोफोनिकचा खालचा जो ट्रे आहे तो ग्रीन ट्रे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर ह्याच्यात आपण अंडे ठेवलेत. तर आपण बघा हायड्रोफोनिकच्या ट्रेचा आपण इथं कसा वापर केला आहे मित्रांनो, जुगाड लावण्यासाठी केलेला आहे तो उपयोग आपण. तर काय झालं की 40-50 अंडे जरा जास्त झाले होते, तर त्या अंडे आपण ह्या ट्रेमध्ये ठेवलेत. पण काय होतं की हा ट्रे आपल्याला काढावा लागतो, 1 किंवा 2 दिवसाला काढावा लागतो, आणि ह्यातले जे अंडे आहेत ते आपल्याला रोटेट करावं लागते, फिरवावं लागतात मित्रांनो. बाकीचे ट्रे राहू द्यायचे, कारण ह्याला ऑटोमॅटिक इथं मोटर दिसते, हे रोटेशन करते. ह्याला मोटर आहे, त्यामुळे हे अंडे पुढे मागे होत राहतात. हे इथे ह्याला पण मोटर आहे, सगळीकडे स्टेपर मोटर आहेत ते. आणि खाली हा आपला पाण्या ट्रे ह्युमिडिटीसाठी. तर आपण आता हे लावून घेऊ मित्रांनो, कारण ह्युमिडिटी ड्रॉप व्हायला बघा, 60च्या खाली आली बघा, 58वरती आली. तर ह्युमिडिटी ड्रॉप व्हायली, आपण पटकन हे लावून घेऊया. आणि आता हे ट्रे घेतला बघा आपण बघा, हा आपला एमटी ट्रे आहे मित्रांनो. हा आपला एमटी ट्रे आणि हा अंड्याचा ट्रे आहे बघा. तर काय करूया, जनरली काय होतं ते बाकीच्या ट्रेमध्ये ऑटोमॅटिक रोटेशन होते, यात होत नाही. आता काय करू, आपण ही जे अंडे इकडचे मित्रांनो इकडे शिफ्ट करून घ्यायचे, कारण हे रोटेट होत नाही, ह्या इकडे रोटेट होतं. आपण पटापट शिफ्ट करून घेऊ मित्रांनो. तर पटापट लावून घेऊया बघा, हे इथं असे लावून घेऊ आपण अंडे बघा. आता काय करायचं मित्रांनो बघा, आपल्याला काय करायचं, हे अंडे सगळे आपण लावून झाले, ह्या ट्रेमध्ये सगळीकडे शिफ्ट करून घेतले, रोटेशन पण झालं, मुवमेंट झाले अंड्याचे. तर आता आपल्याला हे पटकन अंडे ठेवून टाकायचे मशीनमध्ये. अंडे गार व्हायच्या अगोदर आपल्याला मशीनला लावून घेऊ मित्रांनो. तर आपण आता ही अंडे मशीनमध्ये ठेवून घेऊया याच पटकन. चला बघा मित्रांनो, आता ही आपण अशी मशीन उघडून घेतली बघा. आता मशीन उघडल्यानंतर आपला आता जो आपण हा ट्रे घेतलाय आणि अंडे मुवमेंट केले बघा, एका ट्रेमधून दुसऱ्या ट्रेमध्ये आपण अंडे ठेवले, तर ते अंडे आपण आता ह्या मशीनमध्ये ठेवून घेऊ मित्रांनो. चला तर मग ठेवून घेऊ अंडेचा ट्रे जो आपण आता शिफ्ट केले अंडे आहेत बघा. तर ह्या ट्रेमध्ये आपण आता शिफ्ट करून घेतले अंडे. आपण आता हा ट्रे ठेवून घेतो बघा मित्रांनो. ठेवला, आणि मागं तुम्हाला जो गुलाबी कलरचा ट्रे दिसतोय त्याच्यामध्ये पाणी दिसतंय बघा तुम्हाला, ते ह्युमिडिटीसाठी, त्याच्यावर फॅन असतात. परत 59 ड्रॉप व्हायला ते, आणि पटकन आपण हाता दरवाजा हा लावून घेऊ बघा मित्रांनो. लावून टाकू. चला थोडं आपण आता टेम्परेचर येण्यासाठी वाट बघूया मित्रांनो. तर हे 100च्या आसपास म्हणजे 98.4, आता अजून वाढणार थोडीशी. आणि 60 म्हणजे आता ऑलरेडी ह्युमिडिटी आपल्याला 58 ते 65 लागते, 60 म्हणजे एकदम परफेक्ट आलेले मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो तुम्ही, आपण देशी जुगाड कसा लावलाय आणि मशीनची कपॅसिटी कशी 40-50 अंड्याने वाढवली. तर व्हिडिओ तुम्ही पण असं कधी जुगाड काय केलं का मित्रांनो तुमच्या हॅचरी, तुमची जर हॅचरी असेल तर तुम्ही तुमच्यावर काय अशा नवीन आयडिया असतील, तुम्ही कसं जुगाड लावू शकता, मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो. अंडे जास्त झाले होते म्हणून केले, प्रत्येक वेळी आपण करत नाही मित्रांनो. तर त्याचं झालं होतं, असं काय झालं होतं मित्रांनो की आपण जेव्हा ही मशीन लावत होतो, मशीन लावताना काय केलं की अंडे जास्त आपण गोळा करत होतो, अंड्याची रिक्वायरमेंट होती. तेव्हा आपण बरेच फार्मरला सांगितलं की आम्हाला पाहिजे की आणि आमचे कसे सिलेक्टिव्ह फार्मर्स आहेत की त्यांच्याकडे चांगला वाण आहे, गावरण किंवा पॅरेंट ब्रुडर पण आहे, पण कसं होतं पॅरेंट कमी असल्यामुळे आपल्याकडे आहे ना आपल्या अंड्यांची गरज कंटिन्यू लागते. तर मग आपण त्यांना सांगितलं होतं की आम्हाला अंडे आणून द्या. मग काय झालं की बऱ्याच वेळा मिळत नाही अंडे, पण एकदम जास्त अंडे मिळाल्यामुळे काय झालं, अंडे जास्त भेटले. तर मग लावताना काय झालं की थोडेसे अंडे जास्त झाले होते, 2 ट्रे जास्त झाले होते, साधारणतः एक 60-65 अंडे जास्त झाले होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सगळं मित्रांनो की हायड्रोपॉनिकचा आपण ट्रे वापरून ती मशीनची कपॅसिटी कशी वाढवली. तर जुगाड लावला मित्रांनो. प्रत्येक वेळेस आपण असं करत नाही, ह्यावेळी जरा अंडे जास्त झाले ते म्हणून केलं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू. नमस्ते मित्रांनो.